हा, तर या ठिकाणी आपण बघा क्लोज सिस्टीम बघितलेलं आहे, ओपन सिस्टीम बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपली लास्ट सिस्टीम बाकी आहे, जिचं नाव आहे आयसोलेटेड सिस्टीम. क्या नाम है उसका भैया? आइसोलेटेड सिस्टम. चलो लिखिए फिर, आइसोलेटेड सिस्टम. क्या होता है आइसोलेटेड सिस्टम? आणि 2 मार्काचा प्रश्न विचारतो बरं, विचारला जाऊ शकतो. डिफाइन अँड एक्सप्लेन द सिस्टीम अँड द टाइप ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमची डेफिनेशन आणि टाइप ऑफ सिस्टीम तुम्हाला एक्सप्लेन करायच्या. 2 ते 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. बोर्डाच्या एक्झाम मध्ये पण विचारला गेलेला आहे क्वेश्चन. म्हणजे डेफिनेशन म्हणजे तेवढ्या हार्ड नाहीये, याचा अर्थ असा नाही की डेफिनेशन विचारला जाणार नाही, इम्पॉर्टंट आहेत. ओके, हा हे बाउंड्री वगैरे. आता बघा या ठिकाणी सिस्टीमची डेफिनेशन महत्वाची आहे, की बाउंड्री आणि सराउंडिंगची नाहीये, बट हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. कारण कोणती बाउंड्री आहे आणि कोणती सराउंडिंग आहे आणि कोणती सिस्टीम आहे, या गोष्टी तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. ओके, तर आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय बघा. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक थर्मॉस फ्लास्क घेतलेला आहे. तर थर्मॉस फ्लास्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, आपली थर्मॉस बॉटल रे. ये क्या बन गया? हा, ही आपली थर्मॉस बॉटल आहे. तर थर्मॉस बॉटल मध्ये आपण समजा पाणी किंवा चाय ठेवलेला आहे. थर्मॉस बॉटल मध्ये आपण चाय किंवा पाणी ठेवलेलं आहे, समजा आपण वॉटर ठेवलेलं आहे. मग जर समजा आपण थर्मॉस बॉटल यूज केली, या बॉटलला काय म्हणायचं? थर्मॉस बॉटल. ओके, हा, याची थोडी कॉस्ट जास्त असते, सर्वांना माहित आहे, भरपूर सारे विद्यार्थी यूज करताय. ओके, तर या ठिकाणी आपण याच्यामध्ये समजा हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये याच्यामध्ये आपण थंड पाणी ठेवलं, तर थंड पाणी ठेवलं तर थंडच राहतं, गरम पाणी ठेवलं तर गरम राहतं. असं नाही की थर्मॉस बॉटल आहे म्हणजे थंड पाणी ठेवलं तर गरम होईल. हा सर, उन्हाळा आहे, मी आता गरम पाणी टाकतो ते थंड होईल, बर्फ होईल, असं नाही. ओके, थंड पाणी थंडच राहील आणि गरम पाणी गरमच राहील. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग. आता ही जी बॉटल आहे, ही बॉटल काय आहे? तुमची सिस्टीम आहे. ही बॉटल काय आहे? सिस्टीम आहे. आलं लक्षामध्ये? ओके, तर याची डेफिनेशन काय येईल? द सिस्टीम विच neither allow to transfer the heat nor the matter with its environment is called as the isolated system. समजली डेफिनेशन? लिहून घ्यायची. Yes, okay. Yes, sir. Write down the definition of the isolated system. Definition आणि त्याच्या खाली आपण एक्झाम्पल लिहूया. The system which doesn't allow to transfer matter किंवा neither matter nor energy असं लिहू शकता. The system which doesn't allow to transfer matter and किंवा neither matter लिहा, allow to transfer neither किंवा neither matter nor energy with surrounding is called isolated system. आता मी जशी डेफिनेशन लिहून दिलेली आहे तशीच लिहावं असं काहीच नाही याच्यामध्ये. समजा प्लस मायनस झालं चालतं, फक्त मिनिंग सेम निघाला पाहिजे. आयसोलेटेड सिस्टम. ओके, आलं लक्षामध्ये? यस. आता याचं एक्झाम्पल बघा काय आहे. थर्मॉस बॉटल. ओके, याचं एक्झाम्पल काय आहे? थर्मॉस फ्लास्क किंवा थर्मॉस बॉटल. थर्मॉस बॉटल, इट इज अन एक्झाम्पल ऑफ द आयसोलेटेड सिस्टम. ओके, तर या ठिकाणी आपण सक्सेसफुली सिस्टीम काय असतं, सराउंडिंग काय असतं, बाउंड्री काय असतं, त्याच्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ सिस्टीम, याच्यामध्ये ओपन, क्लोज अँड द आयसोलेटेड सिस्टीम, आणि प्रत्येकाचे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. याच्यानंतर आता पुढचा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. फ्लो ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टीम. फ्लो ऑफ एनर्जी ऑफ सिस्टीम. ओके, टायटल लिहा, फ्लो ऑफ एनर्जी ऑफ सिस्टीम. हा, याची डेफिनेशन लिहून घ्या. फ्लो ऑफ एनर्जी ऑफ सिस्टीम. जर समजा सिस्टीम मधून एनर्जी फ्लो होते, ओके, तर कुठून कुठं होते आणि कधी होते हे तुम्हाला डिस्कस करायचंय.
ओके, केव्हा होते आणि कधी होते. म्हणजे सिस्टीम टू सराउंडिंग एनर्जी कधी जाते आणि सराउंडिंग टू सिस्टीम कधी येते. ओके, चला त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 2-3 कंडिशन्स बघायचे बघा. आता कंडिशन नंबर 1, ओके, ब्ल्यू कलरचा पेन घेतो, मस्त वाटतो कधी कधी बघा. या ठिकाणी केस नंबर 1, सर बुकचा पेज नंबर किती आहे? आदित्य कदम. आदित्य, आता माझ्याकडे तर बुक ओपन नाहीये, बट थर्मोडायनामिक चॅप्टर मध्ये पहा, थोडं पुढे आहे. बट आय थिंक बुक तुम्हाला रेफर करायची आवश्यकता नाहीये. ओके, बुकची लँग्वेज आणि आपली लँग्वेज वेगळी असू शकते. तुम्हाला जेवढं इझी होईल, जी डेफिनेशन, जो कन्सेप्ट तुम्हाला म्हणजे इझी कसा होईल हे सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. ओके, यस. तर यामध्ये लिहा केस फर्स्ट किंवा कंडिशन फर्स्ट. तर कंडिशन फर्स्ट मध्ये बघा, जर समजा अगर भैया, अगर टेम्परेचर ऑफ सिस्टम अगर लेस है देन द टेम्परेचर ऑफ द एनवायरमेंट, यहां पर हम एनवायरमेंट लेंगे. ओके, 76 पेज नंबर, आदित्य जाधव. हा, आदित्य कदम 76 पेज नंबर आहे, तू बघू शकतोस. ओके, बट इकडे लक्ष द्या, पुस्तकाकडे बघू नका. नंतर तुम्ही पुस्तकाला दिवसभर रात्रभर तुम्हाला काय बघायचं तर बघत बसा पुस्तकाला. ओके, फक्त आता इकडे लक्ष द्या, कारण हे कन्सेप्ट जर तुम्हाला आता समजले नाही, हा जो चॅप्टर आहे सर्वात इझी चॅप्टर आहे, बट एकदम कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. बघा, जेव्हा टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, या ठिकाणी आपण टी का घेतलेला आहे, चुकून या ठिकाणी टीएस घेऊ नका. टेम्परेचर ऑफ सिस्टीम म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, टीएस. मग काही या ठिकाणी फरक वाटत नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट घेतलंय. आलं लक्षामध्ये? ओके, आता या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो बघा. आता ही आपली सिस्टीम आहे, तर टेम्परेचर ऑफ सिस्टीम किती आहे? टीएस आहे. याला म्हणायचं सिस्टीम जशी गोल आहे. ओके, आणि याला म्हणायचं सराउंडिंग म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा. ओके, सराउंडिंग ऑर द एन्व्हायरमेंट. ओके, आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण काय घेतले? टी घेतले. मग या ठिकाणी मला सांगा राजा, टेम्परेचर सिस्टीमचं कमी असेल आणि एन्व्हायरमेंटचं जास्त असेल तर हीट कुठून कुठं फ्लो होईल? एन्व्हायरमेंट टू सिस्टीम. यस, व्हेरी गुड. बघा, या ठिकाणी कन्फ्युजन होतं, पण विचार करून तुम्हाला सांगावं लागतं, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला एरो असा इन्व्हर्ट टाकायचा आहे. ओके, आणि अशा टाईपच्या हीटला काय घ्यायचं? अशा टाईपच्या हीटला तुम्ही काय घ्या? पॉझिटिव्ह घ्या. क्यू इज पॉझिटिव्ह. आणि हे तुम्हाला जास्त ऍज इट इज वर्डिंग मध्ये लिहायचंय. कसं लिहायचंय बघा, when the temperature of the system is less than temperature of the environment, then the heat will flow from environment to the system, and this type of heat is taken as the positive. तर अशा टाईपची जी हीट असते ती हीट आपण काय घ्यायची राजांनो? ती हीट म्हणजे क्यू काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि लक्षामध्ये या ठिकाणी कुठून कुठं झालं? सिस्टीम टू एन्व्हायरमेंट टू सिस्टीम. ओके, या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये लिहितोय, पण नोट्स मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे. जर समजा जसं लिहिलेलं आहे तसं जर मी या ठिकाणी लिहिलं तर आपल्याला वेळ लागेल सगळ्या गोष्टी हे करायला. ओके, बघा या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहितोय, हीट विल फ्लो फ्रॉम कुठं होईल? एन्व्हायरमेंट टू सिस्टीम. ओके, आणि अशा टाईपची हीट घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा, हा माईक बंद करा लगेच. त्याच्यानंतर बघा केस नंबर सेकंड, दॅट इज द कंडिशन नंबर सेकंड. ओके, आता कंडिशन नंबर सेकंड बघा, जर समजा या सिस्टीम मध्ये एक आपण आता दुसरी सिस्टीम घेतली, तर या सिस्टीम मध्ये हे आहे सिस्टीमचं टेम्परेचर आणि हे आहे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. जर समजा टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट असेल तर हीट कुठून कुठं फ्लो होईल? यस, कुठून कुठं? सिस्टीम टू एन्व्हायरमेंट. सिस्टीम टू एन्व्हायरमेंट. व्हेरी गुड. सिस्टीम टू एन्व्हायरमेंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही एरो काय करा? असा आउटवर्ड एरो दाखवा आणि क्यू आउटवर्डला फ्लो होत आहे.
ओके, तरी मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय when the temperature of system is greater than temperature of environment the heat will flow from high temperature to low temperature. लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहा the heat will flow from system to the environment and this type of heat is taken as, अशा टाइपच्या हिटला आपण काय घ्यायचं, नेगेटिव्ह घ्यायचं. ओके राईट. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा कन्सेप्ट आहे केस नंबर 3. या ठिकाणी लिहू का, heat will flow from, या ठिकाणी लिहितो चला तुमचं कन्फ्युजन होणार नाही, heat will flow from yes system to environment, system to environment. ओके, त्याच्यानंतर बघा लास्ट केस आहे कंडिशन नंबर 3. या ठिकाणी लिहितो बघा केस नंबर 3. सो व्हॉट इज द केस नंबर 3? जर समजा दोघांचं टेम्परेचर इक्वल असेल, दोघांचं म्हणजे कुणाचं, सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं, किंवा सिस्टीमचं आणि एन्व्हायरमेंटचं समजा टेम्परेचर इक्वल असेल तर या ठिकाणी बघा टेम्परेचर ऑफ सिस्टीम, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, आणि जर समजा असं असेल तर या ठिकाणी हीट कुठूनच कुठं फ्लो होणार नाही, म्हणजे काय असेल, थर्मल इक्विलिब्रियम असेल तर अशा टाइपची हीट आपण काय घेतो, या ठिकाणी क्यू काय घेतो आपण, 0 घेतो. लक्षामध्ये means there is no flow of heat between the system and the surrounding. Okay, there is no flow of heat between the system and the surrounding. लक्षामध्ये, yes sir, yes, so both that's great. ओके, तर या ठिकाणी बघा आपण फ्लो ऑफ एनर्जी सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेला आहे. तर याच्यानंतर आता पुढचा पार्ट बघा, एक 2 डेफिनेशन आहेत, आपल्याकडे 6 मिनिटं वेळ बाकी आहे. 2 डेफिनेशन आहेत आणि महत्वाच्या डेफिनेशन आहेत. तर याला नोट डाऊन करता का? ही तुम्हाला पीडीएफ सर्वात शेवटी भेटेल. ओके, सोबत मी जशी तुम्हाला केटीची पीडीएफ दिली तशी पीडीएफ भेटेल तुम्हाला सगळ्यात शेवटी, चालेल ना तशी? ओके सर. ओके सर, ओके चालते. आता नवीन विद्यार्थ्याला थोडं जरा हे वाटेल ते, पण सगळ्या शेवटी पीडीएफ एकदम मस्त रिव्हिजन वगैरे तुम्ही करू शकता, आणि नोट्स तर मी तुम्हाला पाठवणारच आहे. ओके चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी तुम्हाला 2 डेफिनेशन बघायचे आणि या डेफिनेशन खूप महत्वाचे आहेत. ग्रीन कलरचा पेन घेऊ, रेड घेऊ का, टायटल लिहायला आपल्याला? चला, म्हणजे जरा मस्त वाटतं ना रेड कलरचं कॉम्बिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला आता डेफिनेशन बघायचे बघा पुढची, हीट अँड इंटरनल एनर्जी. हीट अँड इंटरनल एनर्जी. आता हीट काय असतं बघा आणि इंटरनल एनर्जी काय असतं. तर आता पूर्वीचे जे लोक आहेत ना, म्हणजे पूर्वीचे जे सायंटिस्ट आहे ना, ओके ओके हा पाठवतो, केटीची पाठवतो मी ग्रुपला. आता पूर्वीचे जे सायंटिस्ट आहेत ना, ते काय म्हणायचे, हीटला काय म्हणायचे, ते थर्मिक फ्लुइड म्हणायचे. कारण की आपल्याला माहित आहे हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, म्हणजे फ्लो होते, म्हणजे त्यांना वाटायचं की फ्लुइड आहे. बट त्याच्यानंतर 20th सेंचुरीमध्ये आपण हीटचं वर्क मध्ये कन्व्हर्जन केलं. हीट एनर्जीला आपण युटिलाइज केलं कशामध्ये, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. याला आपण म्हणतो थर्मल पॉवर प्लांट. ओके, येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपले सोलार हिटर्स, सोलार हिटर नाही तर आपले सोलार पॅनल जे आहेत, हा इंटरनलची स्पेलिंग चुकली. येस येस येस, व्हेरी गुड, थँक्यू. कुठे गेला आपला, येस या ठिकाणी काय येईल, आय येईल, इंटरनल एनर्जी. ओके, तर हीट म्हणजे काय आता या ठिकाणी आपल्याला बघायचे, व्हॉट इज द हीट. हीट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी. या ठिकाणी काय आहे, हीट, हीट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी अँड ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द हीट. आणि लक्षामध्ये हीटची डेफिनेशन. ओके, त्याच्यानंतर आहे बघा इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी आपण काय घेतलं राजांनो, अडकतोय तुमचा आवाज ब्रेक होतोय का? ओके, व्हिडिओला मी पॉज करतो. आता सांगा बरं, आवाज ब्रेक होतोय का? येतोय सर. यस, बघा हीटचे डेफिनेशन तुम्हाला लिहून देऊ का? Yes, sir. Okay, write down. Heat is the form of energy and it is transferred. Okay, एक मिनिट, पेन चेंज करतो. Heat is the
form of energy and it is transferred between system and surrounding, and it is transferred between system and surrounding. कशामुळे रे? ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. सराउंडिंग ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स इज कॉल्ड एज द हीट. आता स्टार्टिंगला आपण हीट शब्द यूज केल्यामुळे या ठिकाणी आपण इज कॉल्ड एज म्हणू शकत नाही. ओके, डायरेक्टली समजा आपण जर लिहिलं या ठिकाणी हीटच्या ऐवजी द फॉर्म ऑफ द एनर्जी किंवा द वन फॉर्म ऑफ द एनर्जी आपण असं लिहिलं, इट इज द वन फॉर्म ऑफ द एनर्जी असं लिहिलं जमतंय. ओके, पण स्टार्टिंगला आपण काय लिहिलंय? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यामुळे आपल्याला इज कॉल्ड एज शेवटी म्हणता येत नाही, बट दिस इज डेफिनेशन. ओके, हा असं नाही की समजा शेवटी इज कॉल्ड एज असावं. त्याच्यानंतर आहे बघा आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला इंटरनल एनर्जीचा. इंटरनल एनर्जी काय आहे ते आपल्याला बघायचंय. इंटरनल एनर्जी काय असतं थोडक्यात तुम्हाला समजा स्टार्टिंगला, म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला समजेल. इंटरनल एनर्जी, हीटची डेफिनेशन सर्वांना समजली. आता बघा तुमच्या भाषेमध्ये हीटची डेफिनेशन लिहिली तरी चालेल. काय आहे? द फॉर्म ऑफ द एनर्जी अँड विच ट्रान्सफर किंवा विच फ्लोज फ्रॉम द वन पार्ट टू द अनदर पार्ट ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स. अशी जरी लिहिली तरी पण चालेल. ओके, आता बघा इंटरनल एनर्जी काय असतं तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. मी व्हिडिओ चालू करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आवाज ब्रेक होत असेल तर म्हणजे तुम्ही सांगत चला. तर या ठिकाणी आपण राजांनो काय घेतलेलं आहे? एक बकेट घेतलेला आहे. होतोय का? ओके, मध्ये मध्ये होतोय. स्टॉप करतो. आता येतोय का? हो सर. यस. तर या बकेटामध्ये आपण काय घेतलं राजांनो? या बकेटामध्ये आपण वॉटर घेतलं. तर मला सांगा या बकेटाची पोटेन्शियल एनर्जी किती? आता हे बकेट एकदम ग्राउंडला आहे, अर्थवर आहे, तर या बकेटाची पोटेन्शियल एनर्जी किती? 0. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी किती? हे वॉटर मूव्ह होतंय का? इकडून तिकडे जाते का? नाही. ओके, कायनेटिक एनर्जी 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. बट या ठिकाणी वॉटर मध्ये मॉलिक्यूल आहेत. इथे एक मॉलिक्यूल आहे, तो इथून असा इकडं 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 असा रॅन्डमली जातोय. कशामुळे जातोय? कारण की त्या मॉलिक्यूल मध्ये एक एनर्जी आहे, येथे लक्षामध्ये, जी आपल्याला दिसत नाही. मायक्रोस्कोपिक लेवलला एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी. म्हणजे मॉलिक्युलर लेवलची जी एनर्जी असते त्याला म्हणायचं इंटरनल एनर्जी. आणि लक्षामध्ये, म्हणजे इंटरनल एनर्जीला आपण यू न इंडिकेट करतो आणि याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. ओके, यस. हा, हु रेज द हँड? ओके, काही डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता. रिपीट करा. ओके आदित्य. हा आदित्य, बघ बेटा एक लक्ष द्या. जर या बकेटामध्ये आपण वॉटर घेतलं तर या बकेटामधलं वॉटर इकडून तिकडे जात आहे का रे? असं गोल गोल घुमतंय का? नाही. ओके, इकडून तिकडे जातंय का? नाही. आपण वॉटर वर फेकलं तर जाईल ना. या ठिकाणी हे बकेट आहे असं कन्सिडर करा, हे मोबाईल म्हणजे बकेट आहे आणि इथं मी काय घेतलेलं आहे, म्हणजे ही सिस्टीम इकडे जात नाही, इकडे जाते, बट मधले जे मॉलिक्यूल आहेत ते काय करतात? रॅन्डम मोशन मध्ये असतात. इलेक्ट्रॉन असेल, मॉलिक्यूल असतील, ओके, ते रॅन्डम मोशन मध्ये असतात. मग त्यांच्यापाशी एनर्जी कुठून आली? तर त्यांच्यापासली जी एनर्जी असते ना, त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी. लक्षामध्ये चॅप्टर कोणतं पडायचं? त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी. ओके, चला डेफिनेशन लिहून घ्या इंटरनल एनर्जी डेफिनेशन. सर ये चैप्टर कौन सा पढ़ा रहे हो आप? ये चैप्टर चल रहा है बेटा थर्मोडायनेमिक्स. आपका नाम? शुभम. ओके ओके शुभम, तू लेट जॉईन झाला वाटते, काल नव्हता का? नहीं था. ओके ओके ठीक है ठीक है. डेली हमारा जो लेक्चर होता है ये 6 to 7 होता है.
मराठीमध्ये 6 म्हणजे 6 ते 7. ओके चला तर इंटरनल एनर्जीची काय करा डेफिनेशन लिहून घ्या. Okay, write down definition of the internal energy. The energy associated with the random disordered motion of the molecule of the system is called as the internal energy. Okay, write down the definition. The energy associated with the energy heavy nahi E hai aa rahe the. The energy associated with random disordered motion of the molecule. हाँ मेरे साथ माझ्या सोबत तुम्ही पण लिहून घ्या. ओके मेरे साथ आप भी लिख लीजिए. स्क्रीनशॉट नहीं लेना है. कितने स्क्रीनशॉट लोगे यार? मोशन ऑफ द molecule of a system is called internal energy. Okay, the energy associated with the random disordered motion of the molecule is called as the internal energy. ओके म्हणजे ऍटमची मॉलिक्यूलची जी एनर्जी असते त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी. ओके आय होप सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. याच्यानंतर उद्या ऍब्सेंट राहू नका. उद्या आपण खूप महत्वाचा पार्ट बघणार आहोत, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके इंटरेस्टिंग आहे बरं. याच्यामध्ये बघा केमिस्ट्री मध्ये वेगळाच आहे, फिजिक्स मध्ये वेगळाच आहे बाबा. तो कसा आला काही नाही, सगळ्या 12 भानगडी मी तुम्हाला सांगणार आहे. रेकॉर्डिंगला